नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर परत एकदा मनापासून स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड आणि बी-ए-एम-एस सिम्प्लिफाईड या चॅनलवरती. बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचे जे पण काही प्रश्न असतील ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. सोबतच आज आपण या व्हिडिओमध्ये क्रियाशरीरचं पेपर 2 चं मोस्ट इम्पोर्टंट क्वेश्चन त्याच्यासोबतच पी-वाय-क्यू 2023 पासून 2025 पर्यंत केवढे विचारले गेलेले आणि कसे विचारले गेलेले ते बघणार आहोत आणि हा फक्त आणि फक्त एम-यू-एच-एसचे पेपर असणार आहे. 2023 पासून 2025 पर्यंत. हा फॉर्मॅट पहिले पेपर घेतलेले नाही याच्यात हां. 2023च्या अगोदरचे पेपर एक पण घेतलेले नाही. का घेतलेले नाही? कारण 23च्या अगोदरचे जे प्रश्न होते ते थोडे वेगळे होते. वेगळं म्हणता येणार नाही त्याला, पण आपण असं म्हणू शकतो, की ते दुसऱ्या पॅटर्नवरती होते. हे दुसऱ्या पॅटर्नवरती आहे. आपल्याला नवीन पॅटर्न आलेला आहे ना. प्रोफेशनल फर्स्ट, प्रोफेशनल सेकंड आणि प्रोफेशनल थर्ड त्याच्यानुसार हा व्हिडिओ आपण बनवत आहोत. आता एक अजून महत्त्वाची गोष्ट ज्यांना गेस्ट पेपर हवा असेल, ऑलरेडी क्रियाशरीर पेपर 2 चा गेस्ट पेपर आलेला आहे आपल्या ॲपवरती. फक्त तुम्हाला काय करायचंय, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक करून तुम्हाला ते कोर्स घेऊन टाकायचा आहे. जर का घ्यायचा असेल तर, इच्छुक असाल तर. प्राईस किती आहे त्याची? एकदम अफोर्डेबल प्राईस ठेवलेली आहे. पर पेपर ₹49. एवढं स्वस्त केलेलं आहे मी, की काय सांगू तुम्हाला. त्याच्यामध्ये खरं सांगू तुम्हाला इच्छितो मी, की माझा खर्च पण नाही निघत त्या ॲपचा. ठीक आहे. तरी सुद्धा काही हरकत नाही. घ्यायचं असेल तर घेऊन टाका. अजून नोट्स पण टाकलेले आहे ॲपवरती. ॲपवरतून तुम्ही नोट्स पण घेऊ शकतात. चालेल. तर आता आपण बघून घेऊया. सगळ्यात अगोदर 2021 चा पेपर आहे. 2021 चा पॅटर्न हा फॉलो करतो. 2025 चा हा पेपर आहे. ठीक आहे. म्हणजे तुमच्या सीनियरचा. ठीक आहे. तुम्ही आता पेपर देत आहात ना, तर तुमच्या सीनियरचा पेपर हा हा आहे. तर बघून घ्या काय-काय विचारलेलं आहे याच्यात. राइट डाउन नेम ऑफ धातू अलोंग विथ देअर उपधातू अँड मलाज. अरे बाप! टफ एकदम भयानक प्रश्न विचारला पहिलाच त्यांनी. तर धातूचे नावे लिहून त्याचे उपधातू, उपधातू कोणते-कोणते, कशाचे ते लिहायचे आणि मलाचे नावे लिहायचे. ठीक आहे. मज्जा धातूची वृद्धी व क्षय एकदम सिंपल प्रश्न आहे. दुसरा प्रश्न, मज्जा धातूची वृद्धी काय? तर मज्जा नेत्रंग गौरवम पूर्वसु स्थूल मुलाली कुर्यात उच्चारण ऋषीच. ठीक आहे. क्षय काय मज्जाचं? तर अस्थिनी असताना मज्जातून शौशर्य भ्रमस्ती है ना? आय थिंक हाच आहे. चालेल. त्याच्यानंतर त्वचेची कार्य व त्वचेचे प्रकार त्याच्या जाडीसह लिहा. म्हणजे थिकनेस. थिकनेस पण लिहायची त्याची. अरे बाप! चांगलाच प्रश्न आहे हे. चालेल. 2025 चा चांगलाच प्रश्न पडला होता रे. हं. पुरुष वृत्ती व क्षय. पुरुषची वृद्धी व क्षय एक्सप्लेन करायचं आहे. ठीक आहे. हा प्रश्न सिंपल आहे. निंद्रा उत्पत्ती व निंद्राचे प्रकार म्हणजे निंद्रा उत्पत्ती म्हणजे निंद्रा उत्पत्ती कशी होते याची संप्राप्ती लिहायची आहे. ओके. व निंद्राचे प्रकार. निंद्राचे प्रकार किती आहे ते पण लिहायचे. तमोभाव, समभाव आहे ना, श्लेष्मत असे भाव आहे ना त्याचे, तर ते लिहायचे. लाल व पांढऱ्या रक्तपेशीचे कार्य. आता लाल व पांढऱ्या पेशीचे कार्य हे मराठीमधून वाचलं तुम्ही. आता ते इंग्रजीमध्ये वाचा बघा कसं समजतं तुम्हाला आता. राईट डाउन फंक्शन ऑफ रेड ब्लड सेल अँड डब्ल्यू-बी-सी. समजलं का आता? तर म्हणजे प्रश्न दोन्ही वाचून घेत जा तुम्ही. एक मॉडर्नचे पण आणि एक आयुर्वेदचे पण. सॉरी, मॉडर्न आयुर्वेद म्हणत आहे. इंग्रजीमध्ये पण प्रश्न वाचत जा आणि मराठीमध्ये पण प्रश्न वाचत जा. जेणेकरून तुम्हाला क्लिअरिटी येईल, की लिहायचं काय आहे पेपरमध्ये. समजलं का? ओके. त्याच्यानंतर इम्युनिटी बद्दल लिहायचंय बघा. राइट डाउन डेफिनेशन अँड क्लासिफिकेशन ऑफ इम्युनिटी. किती प्रकारची असते इम्युनिटी? इन्नेट, अक्वायर्ड. इन्नेटमध्ये कोणते-कोणते, अक्वायर्डमध्ये कोणते-कोणते, फक्त ते क्लासिफिकेशन आणि एक-एक वर्ड, एक-एक लाईन त्याच्याबद्दल लिहायचंय. ठीक आहे. डिस्क्राईब फिजिओलॉजी ऑफ मसल कॉन्ट्रॅक्शन. मसल कॉन्ट्रॅक्शन कसं होत असतं? लोकोमोशन अँड मूव्हमेंटमध्ये वाचलं होतं आपण मागच्या वर्षी म्हणजे नीट जेव्हा देत होतो तेव्हा. तेच इथं एक्सप्लेन करायचंय. ते ॲक्टिन अँड मायोसिन फिलामेंट, स्लायडिंग फिलामेंट थेरी. समजलं? ओके. मास धातूचे पांचभौतिक संघटन, गुण, कार्य, वृद्धी, क्षय लिहा. सरळ-सरळ मास धातू विचारलेला आहे. ओके. त्याच्यानंतर ओजाची व्याख्या, कार्य व ओज विकृतीचे सविस्तर वर्णन करा. सरळ-सरळ. ओजची व्याख्या लिहा, त्याच्या सोबतच प्रकार पण लिहा, परोज, अपरोज. त्याच्यानंतर कार्य व ओज विकृती लिहा. आयुर्वेद व आधुनिक मतानुसार मूत्र निर्मिती प्रक्रिया सविस्तर वर्णन करा. व्हेरी, व्हेरी इम्पॉर्टंट. सारकिट्ट विभाजन आहे का आपल्याला आयुर्वेदमध्ये? मॉडर्नमध्ये कशी होती? युरिन फॉर्मेशन कसे होते? तर नेफ्रॉन, बोमॅन्स कॅप्सूल, ठीक आहे. पी-सी-टी, डी-सी-टी, ओके. है ना? तेच आहे ना? ओके. त्याच्यानंतर डिस्क्राईब कार्डियाक सायकल अँड फिजिओलॉजी ऑफ हार्ट साउंड. व्हेरी, व्हेरी इम्पोर्टंट. प्रत्येक पेपरमध्ये डिस्क्राईब कार्डियाक सायकल आणि फिजिओलॉजी ऑफ हार्ट सेल दिसणार म्हणजे दिसणार. प्रत्येक पेपरमध्ये युरिन फॉर्मेशन दिसणार, युरिनवरती क्वेश्चन दिसणार म्हणजे दिसणार. तर हे 20 मार्क फिक्स आहे. ओके? चालेल. पेपर 2 खूप सोपा आहे हां. 2024 म्हणजे माझा पेपर आहे हा. अर्थवृद्धी व क्षय लक्षणे. हां, मलाच होता हा प्रश्न. चालेल.
त्याच्यानंतर अस्तित्व, स्रोतदृष्टी, कारण व लक्षणे. हा पेपर लय ऑड आहे बरं का. भयानक ऑड पेपर होता आम्हाला पेपर 2. बघा कसं ऑड आहे हां. तर अस्तित्व, स्रोतदृष्टी, कारण हे सेकंड इयरचा प्रश्न विचारलं होतं त्यांनी हां. हे काही आम्ही काहीच्या काही फेकून आलो होतो तरी सुद्धा आम्ही पास आहे याच्यात. चालेल. रक्त निर्माण प्रक्रिया हा ईझी होता होमोपायसिस. पण तरी सुद्धा ऑडमध्येच मोजला जातो. कारण जनरली आयुर्वेद आपल्याला बी-एम-एस मध्ये एवढे असे टफ प्रश्न विचारले नाही जात. तर आम्हाला विचारले गेलेले होते. आता इथं बघा, नेम ऑफ हार्मोन अँड इट्स रोल इन मेन्स्ट्रुअल सायकल. हार्मोन कोणते-कोणते असतात? तर एल-एस-एच, एफ-एच है ना? तर ते लिहिलं होतं मी, चांगलं लिहिलं होतं. आणि रोल ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल. मेन्स्ट्रुअल सायकलचा रोल काय? ते लिहायचंय. ओजचे प्रकार व कार्य लिहा. ओजचे प्रकार कोणते? परोज, अपरोज आणि त्याचं कार्य काय? तर ते लिहायचं होतं. ठीक आहे? चालेल. त्याच्यानंतर ज्ञान ग्रहण प्रक्रिया म्हणजे इंद्रिय प्राप्यकारित्व लिहायचंय तुम्हाला. ओके. परसेप्शन ऑफ नॉलेज. ओके. त्याच्यानंतर त्वचेतील ग्रंथीचे सविस्तर कार्य लिहा. आता तुम्हाला इथं त्वचाची ग्रंथी कोणती आहे म्हणजे ग्लँड कोणते आहे सगळ्यात अगोदर. आता हे मॉडर्नचं आहे कन्फ्यूज करू नका. राईट खाली वाचा ते. जे मॉडर्न मध्ये लिहिलेलं आहे. राईट डाउन नेम्स ऑफ ग्लँड ऑफ स्किन अँड देअर फंक्शन. म्हणजे काय करायचं इथं सरळ-सरळ तुम्हाला ग्लँड लिहायचे. सिबॅसियस ग्लँड असते का? ती एक ग्लँड आहे. अजून कोणती असते? 2-3 ग्लँड होते. मला पाठ होते तेव्हा ते. खूप भयानक अभ्यास केला होता मी पेपर 2 चा. ग्लँड होते. 2-3 ग्लँड आहे अजून. ते ग्लँड लिहायचे आणि त्याचे फंक्शन लिहायचे. ठीक आहे. राइट डाउन टाइप्स ऑफ टेस्ट बड प्रेझेंट ऑन टंग. बघा किती भयानक पेपर होता त्या आमच्या वेळेसचा पेपर आहे 2024 चा. आता दुसरा प्रश्न एल-ए-क्यू पण लय भयानक टाकले होते बघा. राइट डाउन आयुर्वेदा अँड मॉडर्न पर्स्पेक्टिव्ह ऑफ श्रोतेंद्रिय. सगळ्यात आधी श्रोतेंद्रिय काय? तेच आम्हाला कळेना श्रोतेंद्रिय काय? श्रोतेंद्रिय काय? आम्हाला नव्हतं कळत. कारण ते एक्झाममध्ये धावपळ होऊन जाते. खरंच होते. ठीक आहे. त्याच्यानंतर सगळ्यात भयानक अभ्यास केला होता आमच्या पोरांनी पेपर 2 चा, पेपर 1 चा क्रियाचा. फेलच नाही होणार होती बॅच. पूर्ण 100% असं वाटत होतं 100च्या 100 जेवढी 60चे 60 पोरं आहेत ते सगळे निघणार. पण या पेपरमध्ये अशी लागली होती ना भाऊ भयानक. अरे तुम्ही प्रश्न बघा ना ते कसे आहे. आता दुसरा प्रश्न बघा. खरं-खरं सांगायचं तुम्हाला मी, इथं आहे ना, असं कॉमन फॉर्मॅट असतो पेपरांचा. तर पेपर कॉमन फॉर्मॅट का होता, की तुम्हाला कोणते तरी 2 हे विचारणार जाणार होते. काय? धातू. धातू नाहीच आहे त्याच्यात. एल-क्यू मध्ये धातू नाही. डायरेक्ट नाही. क्षय, वृद्धी नाही. काहीच नाही डायरेक्ट. विचारलं बघा काय. दुसरा प्रश्न. निंद्रा हे एस-क्यू साठी आहे. त्यांनी एल-क्यू मध्ये टाकलं आणि कसं टाकलं बघा. राइट डाउन टाइप्स ऑफ निंद्रा म्हणजे निंद्राचे चरकोक्त प्रकार वर्णन करा. चला ठीक आहे भाऊ. चरकोक्त प्रकार आम्ही लिहून घेऊ. पण आर्यम आणि एनारियम काय होतं? तर आर्यम त्यावेळेस आम्हाला माहित नव्हतं आर्यम काय आणि एनारियम काय. आम्ही वाचूनच गेलो नाही. तर आर्यम म्हणजे रॅपिड आय मूव्हमेंट आणि एनारियम म्हणजे नॉन रॅपिड आय मूव्हमेंट. ठीक आहे. आत्मा आणि मन हे दोन्ही एस-क्यू साठी आहेत. त्यांनी दोन्ही एल-क्यू साठी टाकले बघा. आयुर्वेदनुसार मन आत्माचे लक्षण लिहा. म्हणजे मॉडर्न पण टाकलेलं नाही बरोबर त्यांनी. मॉडर्न काय आहे फक्त आर्यम आणि एनारियम लिहा भाऊ. काय लिहायचंय त्याच्यामध्ये. अ, प्रश्न पेपर जेव्हा क्वेश्चन पेपर हातात आलो तेव्हा अरे बाप! काय प्रश्न पेपर आलं. पण सोडवायचा तर होता. सोडवलं होतं आम्ही. पास झालेलो आहे मी. तसं काही नाही. चालेल. शुक्रवार स्त्रोताचे कार्यात्मक दृष्टिकोन वर्णन करा. लिहा. काय लिहिणार आहे याच्यामध्ये तुम्ही? आता काय लिहिणार आहे? म्हणजे आपण हे वाचलेलं नाहीये ना. राइट डाउन शुक्रवाह स्त्रोतस अकॉर्डिंग टू क्रिया शरीर. म्हणजे क्रियात्मक दृष्टिकोनातून वर्णन करायचं होतं त्याचं. चालेल. हा पेपर थोडा ऑड होता. ऑड नाही, चांगलाच ऑड होता. म्हणजे डायरेक्ट 80 मार्काचा थेअरी पेपर होता आणि 50 मार्काचं काही कळेच ना. काय आहे, काय आहे म्हणजे प्रश्न काय विचारलेला आहे. तर असे पण प्रश्न येऊ शकतात. पण ते 9 पेपर असतात ना. 9 मधून 1 पेपर असा पडतो. पडतो म्हणजे पडतो. ठीक आहे. तर त्याच्यासाठी प्रिपेअर राहा. नाही पण आलं तर काही ना काही आपण त्याच्यावर रिलेटेड लिहून आलं पाहिजे असं प्रिपेअर्ड राहा. ठीक आहे. माझ्या मते असं आहे. ठीक आहे. चालेल. कारण जे टफ पेपर असतात ना त्याला चेकिंग पण हलक्या हाताने होते. समजलं? आता हे आमचं सीनियरचा पेपर आहे. बघून घ्या. मांस धातूचे गुणधर्म व मांस सार पुरुषाची लक्षणे लिहा. म्हणजे मांस धातूचं गुणधर्म लिहायचंय आणि मांस पुरुषाची लक्षणे लिहायची आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मध्य धातूचं प्रमाण, क्षयवृद्धी लिहायची आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सुश्रुतानुसार त्वचा प्रकार वर्णन करायचंय. मनाचे गुण, विषय व कार्य लिहायचे. त्याच्यानंतर फंक्शन ऑफ ब्लड लिहायचंय. डिस्क्राईब मेकॅनिझम ऑफ मसल कॉन्ट्रॅक्शन. खूप वेळेस आलेलं आहे मसल कॉन्ट्रॅक्शन. डिस्क्राईब प्रोसेस ऑफ ओजेनेसिस. ओजेनेसिस काय? ते लिहायचंय. डिस्क्राईब फंक्शन ऑफ किडनी म्हणजे किडनी काय काम करते नेमकं ते लिहायचंय. त्याच्यानंतर दीर्घोत्तरीय प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे? डिस्क्राईब इन डिटेल निरुक्ती, उत्पत्ती, टाइप्स, क्षय, वृद्धी आणि क्षय म्हणजे रस धातू सरळ सरळ विचारलेलं आहे पूर्णच्या पूर्ण.
त्याच्यानंतर ओच विचारलेला आहे. ओच 3 वेळेस विचारला आतापर्यंत बघा तुम्हीच. विचारलं 3 वेळेस. तर ओज महत्वाचा आहे का? सरळ-सरळ प्रश्न आहे तोच. वरचा प्रश्न इथं खाली तशाचा तसा टाकलेला आहे. ओज निर्मिती, प्रकार, कार्य लिहून ओज विकृतीचे सविस्तर वर्णन करा. ओके. त्याच्यानंतर मूत्राचे गुणधर्म व मूत्रवास त्वचाचे वर्णन करून आयुर्वेदानुसार मूत्र प्रक्रिया सेम. वरचं जे दिलं होतं ते इथं सेम. आणि डिस्क्राईब कार्डियाक सायकल अँड फिजिओलॉजी ऑफ हार्ट साउंड इन डिटेल. म्हणजे ज्यांनी 2025 चा पेपर सॉल्व्ह केला असेल, सॉरी 2023 चा, म्हणजे जे तुमचे सीनियर असेल, ज्यांनी चुकून हुकून 2023 चा पेपर जर का सॉल्व्ह केला असेल, तर सरळच्या सरळ पेपर तसंच तसं एलईक्यू दिसले असेल त्यांना. बघून घ्या तुम्हीच नाहीतर. है ना? तर ह्या गोष्टी लक्षात घ्या तुम्ही थोडं. पेपर सिंपल येतात. बॅकचा पेपर आहे 2023 च्या. माझ्या सीनियरचा बॅकचा पेपर आहे. ओके. काय पहिला प्रश्न, धातू व उपधातू फरक स्पष्ट करून धातू व त्याच्या उपधातूची नावे लिहा. ठीक आहे. 2 वेळेस प्रश्न रिपीट झाला. पहिले काय होता, मलचे नाव लिहायचे होते. इथं उपधातू मलचे नाव लिहायचे होते. इथं पहिले स्पष्ट करायचं आहे आणि त्याचे नावे लिहायचे मग. ठीक आहे. मज्जा वा स्त्रोताचे वर्णन करून मज्जा धातुसार पुरुषाची लक्षणे लिहा. धातुसार म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? सार्था लिहायची इथं मज्जा धातूची आणि मज्जा वा स्त्रोताचे वर्णन करायचंय. ठीक आहे. त्याच्यानंतर शुद्ध व दूषित स्तन्याची लक्षणे लिहायची आहे. तर शुद्ध स्तन काय, दूषित स्तन्य काय, वात स्तन्य परीक्षा होती, पित्त स्तन्य परीक्षा होती आणि कफ स्तन्य ते लिहायचंय तिथे दूषित मध्ये. आणि शुद्ध मध्ये काय लिहायचंय, तर प्राकृत स्वरूप लिहायचंय स्तनाचं. ठीक आहे, चालेल. त्याच्यानंतर राईट डाऊन संप्राप्ती, सॉरी स्वप्न उत्पत्ती आणि स्वप्नाचे प्रकार लिहायचे. दुष्ट स्वप्न ते आहे ना प्रकार, ते लिहायचे. डिस्क्राईब मेकॅनिझम अँड इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्डियाक मसल. म्हणजे कार्डियाक मसलचं काय करायचंय तुम्हाला, इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल प्रॉपर्टीज इथं वर्णन करायची आहे. त्याच्यानंतर डिस्क्राईब द फंक्शन ऑफ स्किन अँड स्वेट ग्लँड. म्हणजे स्वेट ग्लँड आणि स्वेट ग्लँड हे दोन्हीचं काय करायचंय तुम्हाला, फंक्शन लिहायचंय. वरती प्रश्न आला होता का, म्हणजे ऑड पेपरमध्ये, आमच्या पेपरमध्ये आला होता स्किन रिलेटेड. पण त्यांनी तिथं काय दिलेलं होतं, की वर्णन करा फक्त. त्यांनी नाव नाही दिलेलं होतं. इथं नाव दिलेलं आहे. कशा-कशाचे, स्किन आणि स्वेट ग्लँड बद्दल. ठीक आहे. स्किन मध्ये कोणती आहे, सिबॅसम ग्लँड आहे आणि स्वेट ग्लँड आहे. ओके, चालेल. ओके. त्याच्यानंतर स्पर्मॅटोजेनेसिस वरती काय आलं होतं, उजेनेसिस आलं होतं. इथं स्पर्मॅटोजेनेसिसची प्रोसेस वर्णन करायची आहे, त्याच्यासोबत डायग्राम पण काढायची आहे. मॉडर्नचा प्रश्न आहे. ओके. नेक्स्ट बघून घ्या. डिस्क्राईब द मेकॅनिझम ऑफ युरिन फॉर्मेशन अकॉर्डिंग टू मॉडर्न सायन्स. मॉडर्न सायन्स नुसार काय करायचंय, की युरिन फॉर्मेशन आपल्याला वर्णन करायचंय. आधुनिक नुसार मूत्र प्रक्रिया वर्णन करायचंय. फक्त आधुनिक नुसार करायचंय. ओके. मला पाणी पिऊ द्या यार, लय घसा सुटला माझा. बघा ते प्रश्न बघा. दीर्घोत्तरी प्रश्न एलएक्यू काय आलं होतं बॅकच्या पेपरला, आमच्या सिनियरला, तर रक्त धातू उत्पत्ती. बघा ते आमच्या पेपरमध्ये काय दिलं होतं त्यांनी, आमच्या पेपरमध्ये बघा. हा, एक पण धातू दिसत आहे का, ओज दिसत आहे का, 2 धातू आले पाहिजे पण एक पण धातू नाही. मॉडर्नचे 2 प्रश्न पडले पाहिजे, मॉडर्नचा एक पण प्रश्न नाही. असं होऊ शकतं कधी कधी, तर तयार राहा त्याच्यासाठी पण. ठीक आहे, चालेल. ओजाची व्याख्या, उत्पत्ती, प्रकार. म्हणजे ओज येणं आहे म्हणजे येणं आहे, फिक्सच आहे, फिक्स एकदम. मनाचे गुण, विषय, कार्य सविस्तर वर्णन करून ज्ञान ग्रंथपकेतील मनाचे महत्व स्पष्ट करा. इंद्रिय प्राप्यकारित्व लिहायचंय तुम्हाला इथं आणि त्याच्यामधलं पण मनाचा विचार करायचा आहे. म्हणजे मनाचा विचार करायचा म्हणजे मनाच्या बद्दल महत्व स्पष्ट करायचं आहे आयुर्वेदनुसार. ठीक आहे. अर्थोपोएसिस डिटेलमध्ये एक्सप्लेन करायचं आहे आणि फॅक्टर कोणते कोणते रिस्पॉन्सिबल आहे अर्थ्रोपोएसिस साठी. म्हणजे जो अर्थोपोएसिस, पोएसिस म्हणजे काय, अर्थ्रो म्हणजे काय, रेड ब्लड सेल्स. ठीक आहे. आणि पोएसिस म्हणजे आरबीसी कसे फॉर्मेशन होते ते तुम्हाला इथं सविस्तर लिहायचं आहे. सो थँक्यू सो मच, हॅव अ ग्रेट डे. आणि आज मी 9 व्हिडिओ रेकॉर्ड केले. बघा तोच टी शर्ट दिसत, तोच शर्ट दिसत माझ्या अंगात तुम्हाला. तर 9चे 9 व्हिडिओ मी 12 मार्चला रेकॉर्ड केलेले आणि ते तुमच्यापर्यंत 15 मार्च पर्यंत सगळेचे सगळे व्हिडिओ येऊन जाईल. सो थँक्यू सो मच, हॅव अ ग्रेट डे. आय होप तुम्हाला एकदम पासिंग पुरता आरामात मार्क भेटले पाहिजे आणि वन शॉट बघायला विसरू नका. आता काल उद्यापासून आपण वन शॉटची रेकॉर्डिंग चालू करून घेऊ. ठीक आहे. आणि गेस्ट पेपर ऑलरेडी टाकलेले, गेस्ट पेपर बघून घ्या. ऍप लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही ते जाऊन डाउनलोड करू शकता. नोट्स पण ऍपवरती आहे. गेस्ट पेपर कोर्स मध्ये भेटून जाईल तुम्हाला व्हिडिओज फॉर्मॅटमध्ये. आणि जे हे आहे काय आहे म्हणजे आपलं नोट्स आहे
नोट्स कुठे भेटेल? तर बुक स्टोअरमध्ये भेटून जाईल. सिलेबसमध्ये तुम्हाला हे प्रश्न भेटून जाईल. ₹20-20 मध्ये ते मी देणार आहे तुम्हाला. ठीक आहे. थँक सो मच. हॅव अ ग्रेट डे. धन्यवाद.